नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रोजगार सर्वांचा या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहे वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालय मुंबई याची जी स्टाफ नर्स या पदाची नवीन मेरिट लिस्ट लागलेली आहे। मित्रांनो, याचा निकाल लागलेला आहे। ही मेरिट लिस्ट मित्रांनो मी तुम्हाला रोजगार सर्वांचा या टेलिग्राम चॅनलला देत आहे, त्यावरून तुम्ही ते पाहू शकता। या ठिकाणी जे प्रसिद्ध पत्रक आहे ते आहे दिनांक 26/7/2024 रोजीचं या ठिकाणी प्रसिद्ध पत्रक आहे। या ठिकाणी सूचना जे सांगितलेल्या आहे, स्पर्धा परीक्षा 2023च्या अधिपरिचारिका पदासाठी अर्ज सादर केलेल्या पात्र उमेदवारांना कळविण्यात येते की खालील नमूद बाबीच्या अनुषंगाने यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर मुद्दा क्रमांक 1 आहे, सैनिक कल्याण विभाग पुणे दिनांक 2/7/2024 अन्वये माजी सैनिकांची राखीव असलेली 615 पदापैकी 80% पदे भरण्यास ना हरकत मिळालेली आहे। त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने यांनी दिनांक 10/7/2024 अन्वये माजी सैनिकांची रिक्त असलेली पदे भरण्यास अनुमती प्रदान केलेली आहे। अशा प्रकारची माहिती पहिल्या नंबरच्या पॉईंटमध्ये आहे। त्यानंतर पॉईंट नंबर 2, सामान्य प्रशासन विभाग 19 डिसेंबर 2018 मध्ये शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबत कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकातील कार्यपद्धतीनुसार माजी सैनिक या समांतर प्रवर्गातील पदे गुणवत्तेनुसार त्या सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांना वाटप करण्यात येत आहेत। अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आणि वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष आयुक्त यांची सिग्नेचरसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। अशा प्रकारचं प्रसिद्धीपत्रक, अशा प्रकारची मेरिट लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे मित्रांनो। आणि यामध्ये या ठिकाणी टोटल जे पोस्ट आहेत त्या 4123 या ठिकाणी दाखवलेले आहेत। आणि DMER साठी आहेत मित्रांनो 3974 आणि आयुष मंत्रालयासाठी आहे 146 आणि MIMH याच्यासाठी 3 पोस्ट आहेत। अशा प्रकारची ही लिस्ट आहे स्टाफ नर्स या पदाची। अशा प्रकारची ही लिस्ट लागलेली आहे। याचे एकूण टोटल पेजेस आहेत 408 पेजेसची ही लिस्ट आहे। ही लिस्ट मी तुम्हाला मित्रांनो रोजगार सर्वांचा या टेलिग्राम चॅनलला देत आहे, त्यावरून तुम्ही ते डाउनलोड करा आणि तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही ते चेक करून घ्या। तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा।